काय प्राजक्ता, कसली तयारी? दिवाळी आली आहे ना, मग तयारी करायला नको? बरं, फराळ वगैरे झालं की नाही तुमचं? फराळ चालू असेल आणि दिवाळी म्हटलं तर छान असे वेगवेगळे पदार्थ सुद्धा करावे लागतात. आणि या सगळ्या गोंधळामुळे घाई गडबडीमध्ये नेमकं डेकोरेशन कसं करायचं याच्या आयडियाज आपल्याला सुचत नाही. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये छान अशा डेकोरेशन आयडिया सुद्धा सांगणार आहे. आणि त्यासोबतच रांगोळी जर तुम्हाला येत नसेल तर रांगोळी फक्त चमच्याच्या मदतीने कशी काढायची हे सुद्धा सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण डेकोरेशनसाठी नॅचरल फुलांचा सुद्धा वापर करणार आहोत. तर आपण झेंडूची फुलं इकडे घेतलेले आहेत. पण आपण डायरेक्टली काय करतो तर हाताने कट करतो झेंडूची फुलं, आणि त्यामध्ये मग ते काय होतं की झेंडूच्या फुलाचं जे काही बॉटम काळं असतं ते दिसायला लागतं. तर मग ते व्यवस्थितरित्या जेव्हा आपण करायला घेतो ना रांगोळी वगैरे काढण्यासाठी किंवा डेकोरेशन, ते बिलकुल व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे कधीही तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असेल तर अशा पद्धतीने झेंडूची फुलं कापून घ्यायची आहे. त्यानंतर स्टेप नंबर फर्स्ट डेकोरेशन ती म्हणजे रांगोळी कशी काढायची. तर इथे एक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. केशरी झेंडूची फुलं आणि पिवळी झेंडूची फुलं वेगवेगळी ठेवायची आहे. आता जिथे मी केशरीचा वापर केलाय तिथे तुम्ही पिवळ्याचा सुद्धा वापर करू शकता. या पद्धतीने आपण बघा त्याला व्यवस्थित शेप दिलेला आहे. तुम्ही हे बाहेर सुद्धा काढू शकता आणि व्यवस्थित नंतर टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे. आणि मध्यभागी मी पिवळ्या कलरच्या झेंडूच्या फुलांचा वापर करते आहे. तुम्ही मध्यभागी केशरी आणि बाजूला मग पिवळ्या झेंडूच्या फुलांचा वापर करू शकता. सेम पद्धतीने आर्टिफिशियल ज्या माळा असतात त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही ही डिझाईन क्रिएट करू शकता. तर ही एकदम सोपी डिझाईन आहे. ज्यांना कोणाला रांगोळी वगैरे काढता येत नाही त्यांनी नक्की हे करावं. आणि झेंडूच्या फुलं कापण्यासाठी मुलांना नक्की इन्व्हॉल्व करावं. तशी हॉलिडे चालू असतात, मुलं थोडी एंगेज सुद्धा राहतात आणि आपलं काम सुद्धा व्यवस्थित पटापट होतं. सो या पद्धतीने एवढी सुंदर दिसते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आजूबाजूला काढण्यासाठी ही एकदम जबरदस्त अशी डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खालून अशा पद्धतीने काढून तुम्ही त्यामध्ये डबल एकदा थोडंसं केशरी ठेवू शकता. आणि सेम पद्धतीने अशा पद्धतीने झाल्यानंतर बाहेर जर तुम्हाला काढायचे असेल तर सेम ट्रिक फॉलो करून तुम्ही सेम डिझाईन काढू शकता. फक्त बाहेर काढत असताना मी काय केलंय, केशरी आणि पिवळसर फुलं जे आहेत ते एकत्रच केले आहेत. यामध्ये वेगवेगळे कलर्स नाही ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने करत आहे. सो यामध्ये वेगवेगळे डिझाईन करू शकता. फुलांची सुद्धा डिझाईन तुम्ही करू शकता. ही एक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते. मी सुद्धा अशाच मधली आहे की मलाही जास्त रांगोळी येत नाही, पण मी फुलांच्या रांगोळीचा वापर केला आहे यावेळेस आणि खरंच खूप छान दिसतं. आता डिझाईन नंबर 2 सांगते. जी काही बॉर्डर असते आपली, आता बाहेर कशी रांगोळी काढायची, एक बॉर्डर करून घ्यायची पिवळ्या आणि केशरी झेंडूच्या फुलांची अशा पद्धतीने. त्यानंतर ते पूर्ण प्लेन करून घ्यायचं, एकसारखं पॅच करून घ्यायचा. आता आपल्याला रांगोळी काढायची, तर कसं काढायचं ते सुद्धा सांगते. आपल्या घरी मीडियम साईजची किंवा स्मॉल साईजची प्लेट असतेच नाही का, ती प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. प्लेट नसेल तर बघा इकडे जो रांगोळीचा डब्बा आहे त्याचीच प्लेट मी घेतलेली आहे. बरोबर मध्यभागी आपल्याला ठेवून द्यायची आहे. मध्यभागी ठेवून दिल्यानंतर जो कलर तुम्हाला निवडायचा आहे, जे कलर कॉम्बिनेशन घ्यायचं आहे ते कलर कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आणि फक्त असे मोठे मोठे टिपके काढायचे. आपल्या 5 बोटांमध्ये रांगोळी घ्यायची आणि मोठे मोठे टिपके पूर्ण असे साईडने आपल्याला लावून घ्यायचे आहेत. बिलकुल जास्त टेन्शन नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, हे करत असताना तुम्हाला रांगोळी येत नसेल तर तुम्हाला ही फार इझिली तुम्ही काढू शकता. लहान मुलांना जरी तुम्ही म्हटलं की हे काढा तर ते फार इझिली काढतील. सो अशा पद्धतीने टिंबे देऊन द्यायचे. कलर मी इकडे ब्ल्यू घेतलेला आहे. त्यानंतर काढून घ्यायचं, स्पून घ्यायचा आणि स्पूनच्या साईडने आपल्याला या पद्धतीने असं करायचं आहे. लक्षात घ्या किती सुंदर आपलं एक घरच्या घरी मस्त तयार झालंय. मध्ये मी पांढरा कलर टाकलाय, तिथे थोडंसं होल केलं आहे आणि तिथे पुन्हा निळा कलर टाकलाय. बघू शकता किती सुंदर दिसतं. इकडे तुम्ही वेगवेगळे कलरचे डॉट सुद्धा देऊ शकता आणि चमच्याचा वापर करून तुम्हाला फक्त ते मध्यभागी असं ओढायचं आहे. अगदी छान असं आपलं एक फूल तयार झालेलं आहे. त्याच्या बाजूलाच मी सेम पद्धतीने फॉलो करून वेगवेगळ्या रंगाचे जे आहे ते टिपके देते आहे. सेम आपल्याला फॉलो करायचं. फक्त इथे जे मी झाकण यूज केलेलं आहे ते एकदम छोटंवालं झाकण यूज केलेलं आहे. सेम पद्धतीने जिथपर्यंत आपण फुलांची पूर्ण अशी माळ किंवा एक लेअर दिली होती ती पूर्ण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. एवढ्या फास्ट ही रांगोळी होते आणि सगळ्यात महत्वाचं, काढायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि काढायला खूप इझी आहे. तुम्ही बघू शकता, बघता बघता फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये ही रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही दिवाळीला नक्की या पद्धतीने रांगोळी काढू शकता. दिसायला खूप ब्युटिफुल दिसतं आणि सगळ्यात महत्वाचं, मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व करून तुम्ही हे करू शकता. आपण जो फुलांचा पॅच दिलेला आहे तो पॅच बघा किती छान दिसतोय आणि तो असा उठून दिसतोय. जर फुले ही राहिली असेल तुमच्याकडे तर तुम्ही रांगोळीमध्ये त्याचा नक्की वापर करू शकता. आणि मध्यभागी बरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा ठेवायचा आहे. दिसायला खूप सुंदर दिसतं. दिवाळी आहे त्यामुळे दिवे आलेच नाही.
असे दिवे खूप छान आलेले आहेत. सो हे पाण्यामध्ये आपण ठेवता क्षणी असे छान असे याचा लाईट सुरू होतो. आणि हे बाउल सुद्धा मी मेशोन घेतले, जे बाय वन गेट वन फ्री आहेत. आणि हा माळा सुद्धा, सो तुम्ही बघू शकता या माळ्यांचं डेकोरेशन सुद्धा केलंय आणि बाउलमध्ये छान असे फुलं व्यवस्थितरित्या सेट करून घेतलेले आहेत. दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही हे पूर्ण दिवाळीभर जरी असंच ठेवलं तर इतकं सुंदर डेकोरेशन दिसतं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर यामध्ये डेकोरेशनसाठी मी ज्याही वस्तू वापरल्या त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहे. तुम्ही नक्की परचेस करू शकता. आणि जर तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही कॉपर आणि ब्रास मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. तर हे एकदम जबरदस्त क्वालिटीचं आहे. तर आपण ना डेकोरेशनसाठी हे उरली बाउलचे 3 सेट मागवलेले आहेत मेशोवरून. तुम्ही फ्लिपकार्टवरून सुद्धा घेऊ शकता. तर हे एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. हे अशा पद्धतीने बघा याचं स्टँड निघतं आणि हे असं आपण फिट्ट करून घ्यायचं आहे. आणि डेकोरेशन करण्यासाठी या माळा मी घेतल्या आहेत. ह्या सुद्धा मला 10 माळा भेटलेल्या आहेत. खूप अफोर्डेबल भेटलेल्या आहेत. त्यानंतर दिवाळी म्हटलं तर दिवे आले. तर जसं आपण हे पाण्यामध्ये टाकतो तर चालू होतं, हे समोर तुम्हाला कळणारच आहे. आणि आर्टिफिशियल चाफ्याची फुलं सुद्धा आहेत. तर हे सगळं काही आता आपण डेकोरेट करणार आहोत. आणि हे दुसऱ्या प्रकारची उरली बाउल सेट आहे. तर हा सुद्धा आपण मस्तपैकी डेकोरेट. चला आता एकदम युनिक अशी तुम्हाला डेकोरेशन आयडिया सांगते आणि जी खूप ट्रेंडिंग आहे. हे उरली बाउल आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नर घ्यायचा आहे घरातला, किंवा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर सुद्धा तुम्ही हा याच्यामधला एक उरली बाउल घराच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता. आणि त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढून ठेवू शकता, म्हणजे रांगोळी काढू शकता. त्यानंतर जे लाईट आपण घेतलेले होते, जे पाण्यात टाकताच कमळाचे लोटस लाईट आहेत, ते यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे सकाळी उजेड असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण ऑलरेडी मी तुम्हाला आधी दाखवलंय. खूप सुंदर दिसतात बघा. अशा पद्धतीने टाकायचे. आणि जे फुलं वगैरे आपण कापून घेतलेले आहेत पाकळ्या, तर त्या व्यवस्थित यामध्ये टाकायच्या. आणि नंतर काय करायचं, मध्यभागी यासोबतच हे असे छोटे छोटे बाउल भेटतात कॅन्डल लावण्यासाठी. तर वॅक्स कॅन्डल तुम्ही घेऊ शकता, ते लावायचं आहे. इकडेच आर्टिफिशियल चाफ्याची फुलं आणि अजून दुसरे फुलं सुद्धा मी घेतलेत, जे पाण्यावरती तरंगतात आणि खूप छान दिसतात. आणि असं वाटतं की हे फ्रेशच आहे की काय. या पद्धतीने मध्यभागी बरोबर वॅक्स कॅन्डल ठेवण्यासाठी हे ठेवायचं. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता हे जे आहे, तुम्हाला जेवढा फावला वेळ भेटतो तेव्हा तुम्ही करू शकता. आणि रात्री फक्त तुम्हाला यामध्ये वॅक्सची जी कॅन्डल आहे ती लावायची आहे. त्यानंतर ह्या आर्टिफिशियल ज्या फुलांच्या माळ्या आहे त्या ह्या उरली बाउलच्या भोवती आपल्याला अशा गुंडाळून घ्यायच्या. यामध्ये तुम्ही वेगवेगळी डिझाईन सुद्धा क्रिएट करू शकता. आणि अशा पद्धतीने वॅक्स कॅन्डल आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत रात्री. फक्त वॅक्स कॅन्डल संपल्या की तुम्हाला हे करायचंय. आपण इतकं सुंदर रात्री हे दिसतं आणि प्रत्येक कॉर्नर घरातला आपण सजवू शकतो. त्यानंतर अशा पद्धतीने आजूबाजूला पूर्ण जे काही आपण फुलं वगैरे घेतले ते करायचे. त्यानंतर पुन्हा एक माळ घ्यायची, जेव्हा जर तुम्ही कॉर्नर सेट करत असाल तर. आणि ही माळाची अशी एक बॉर्डर आपल्याला द्यायची आहे. आणि लक्षात घ्या, आता इथे जे तुम्हाला फरशी दिसते ती फरशी पूर्ण आपण जे फ्लावर घेतले आहेत किंवा कापून घेतलेले आहेत त्याने पूर्ण हे जे आहे पूर्ण फिल करायचं. म्हणजे कुठलाच फरशीचा कानाकोपरा आपल्याला दिसता कामा नये. या पद्धतीने आपल्याला पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे. दिसायला फार सुंदर दिसतं, अप्रतिम दिसतं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि नंतर वॅक्स कॅन्डल लावायचं आहे. इतकं जबरदस्त दिसून येतं हे रात्री. तुम्ही जेव्हा हे करणार ना तर तुम्हाला खूप छान वाटेल. तुम्ही हा प्रत्येक उरली बाउल एका ठिकाणी न ठेवता प्रत्येक कानाकोपऱ्यात सुद्धा सेट करू शकता, जेणेकरून. आणि याच्या अवतीभोवती छान असे कॅन्डल दिवे लावू शकता. म्हणजे हे अजून उठून सुद्धा दिसतं. त्याचबरोबर हे करत असताना तुम्ही जर ह्या आर्टिफिशियल फ्लॉवरचा वापर केला तर तुम्हाला रोज रोज हे डेकोरेशन चेंज करायची गरज नाही. जर तुम्ही फ्रेश फुलं घेतली तर कसं असतं, ते सुकतात किंवा त्याचा वास येतो. सो अशा वेळेस मग आपल्याला ते पुन्हा हे करावं लागतं. तर दिवाळी ही हप्ताभर चालत असते. सो हप्ताभरासाठी तुम्ही ऍज इट इज फक्त असं ठेवून घेऊ शकता. त्यामुळे आर्टिफिशियल फ्लॉवरचा नक्की वापर करा. आता ह्या 3 उरली बाउल नंतर ह्या 2 उरली बाउल सुद्धा मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलाय. तर पुन्हा एक अजून डेकोरेशन आयडियाज तुमच्यासोबत शेअर करते. उरली बाउल तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे स्टीलचे बाउल असतात, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. यामध्ये तुम्ही फ्रेश फ्लावर्स पाकळ्या टाकून व्यवस्थितरित्या यामध्ये बरोबर वॅक्सची कॅन्डल ठेवून मध्यभागी हे सुद्धा फार सुंदर दिसतं. आणि अशा पद्धतीचे जे 4ही-5ही प्रकारचे बाउल मी दाखवले सगळ्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे. या पद्धतीने पाण्यामध्ये टाकल्याबरोबर हा लाईट लागतो आणि दिसायला खूप सुंदर दिसतं. यांचे जे काही कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप मस्त आहे, व्हायब्रंट आहे, दिसायला फार सुंदर दिसतात. आजूबाजूला तुम्ही अशा पद्धतीने फुलांच्या पाकळ्या टाकू शकता. गुलाबाची फुलं वगैरे असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही इकडे वापर करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि दिवाळीला ह्या डेकोरेशन आयडियाज नक्की वापरा आणि मला इंस्टाग्रामवरती पिक्चर नक्की शेअर करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.